नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. पण आजच्या व्लॉगमध्ये पुढे जाण्याआधी काल सखीने काय काय करामती केल्यात ते बघूयात आणि मग पुढे जाऊयात. किती गोड पोळी लाटते ती. आई ती बघ कशी उलटी पालटी पण करते, तू करते तशी. सखीची पोळी कोण खाणार आहे? कोण? पापा. निखिल तुझी लेग बघ, इकडे ये. निखिल आजी चिडली बर का. अशा म्हणायचं का? हे बघा आई पोळी करते इकडे ना, तर सेम सखीच्या इकडे चालू आहे. ते बघ ती म्हणते निखिल काय बनवते विचारते. काय करतोय तू? पोळी करतोय. कशी करतो? करा. सखी तू पोळी कोण खाणार आहे? तुझी पोळी कोण खाणार आहे? पप्पा. निखिल तुला आज ही पोळी खावीच लागणार लेकीच्या हातची. तो ना पोळपाट घेऊन आला याच्यावरनं, सावंतवाडीवरनं, आणि आमचं सकाळपासून बरोबर तसं चालू आहे. लाटा गोल गोल करा. गोल गोल कशी करायची? गोल गोलच चालू आहे ग माझ्या राजाची, गोल गोलच चालू. त्याच्यामुळे आम्ही डोसा नाही खाल्ला. इकडनं लाईट येतोय त्याच्यामुळे असं व्हाईट 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 दिसतंय खूप. बट शूट करणं पण गरजेचं होतं कारण खूप गोड वाटतंय मला हे बघून. ये अजून लाटा, अजून लाटा. आता रोजचा उद्योग राहणार आहे का ग मला हा? अगं गौरी आता तर भाकरी पण करते. मी तुला तिचा व्हिडिओ दाखवते बघ त्या दिवसाचा. गौरीने करंजा पण खूप छान केला होता का ग? गौरी ना पोळी करायला लागली की पोळी लागते. आता तर काय शिकली सध्या आहे ना, भाकरी केली का ती मला तुझ्यासारखीच करायची. आणि आमच्या आईसारख्या अशा मऊसूत पोळ्या आम्हाला येत नाही, त्याच्यामुळे पोळ्यांचं कॉन्ट्रॅक्ट अजूनही आईकडे. वहिनी आली तरी पण, कारण वहिनीला पण तिच्या हातच्या आवडत नाही, तिला पण आईच्या हातच्या लागतात. दादाला तर आईच्याच हातच्या लागतात, आणि ती इथे आल्यावर मी पण तिच्याच हातच्या खाते. आणि हे बघा आमची पोळी ऑलमोस्ट झाली आहे. आता आपण भाजू हा बेटू पोळी. पप्पाचं पापा आल्यापासून आम्ही कंटिन्यू पापाच्या मागे. बाय द वे निखिल, कशी होती तुझी गोव्याची ट्रिप? एक नंबर. तुला किती आठवण आली बायकोची? खूप जास्त. 0.1% पण नाही असं तू तोंडावर सांगू शकतो, मला वाईट नाही वाटणार. इट वॉज बॉयज ट्रिप. त्याच्यामुळे तुम्ही फुल मजा केली आहे. मजा तर जबरदस्त. पोरीला पण फोन नाही केला. जे काही प्लॅन होतं ते सगळं अचीव झालेलं आहे. त्याच्यामुळे त्याची लेक आता त्याला सोडेल ना की हा परत कुठे काही जातो की काय म्हणून. आम्हाला नेणार नेक्स्ट टाइम? हा, नेऊ शकतो. नेऊ शकतो राईट. तुला ऑलरेडी घेऊन गेले, आता फक्त सखी राहिली. शकीलाच घेऊन जा. सखी इतका त्रास देते, तिचा पप्पा नसताना शकीलाच घेऊन जा फक्त. आणि निखिलची ना आज सुट्टी होती कारण ते आज रिटर्न येणार होते, बट आता तो रिटर्न आलाच आहे, तो ऑफिस करतोय. त्याचा असं नाहीये की चल ग मी घेऊन जातो तुम्हाला कुठेतरी, सुट्टी आहेच माझी. तर माणूस आल्याला कामाला लागलाय, विच आय हेट द मोस्ट. पाऊस पाणी गोव्याला नव्हता का तुमचा पाऊस पाणी? नाही. इतकं नशीब चांगलं आहे ना की माझ्या मैत्रिणींनी कॉल करून थैथयाट केल्या म्हणून हे लोक खाला, नाही तर आज रात्री आले असते. थँक्स टू माधुरी, थँक्स टू गोलूची मम्मा. असं काही नाही, असंच आहे, असंच आहे. आणि शकील ऑफिस होतं म्हणून आलो आम्ही. मग चल ना मला कुठेतरी घेऊन. आता निखिलने मला ते शर्ट आणलं बाय द वे, 250 रुपयाचं. अरे आणलं त्याला मत. अरे नाही, मी सांगते की कमी पैशात होतं म्हणून मी पण हो सांगितलं असं. तर इकडे माझा अभ्यास आहे जो मी करते आता थोडा थोडा. हे बघा, हे शर्ट आणलंय, सखीला ड्रेस आणलाय, एक गौरीला आणलाय, एक गाडी आणलीये, भवरे आणले, तर पोळपाट आणलंय. एवढंच आणलंय. भवरे नाही का? भवरे नाही, त्याला बिंगरी म्हणतात, बिंगरी. आणि नाही मैत्री, ते पोरांची खेळ आम्हाला नाही माहिती. लहानपणी आम्ही बिचारे भांडे भांडेच खेळायचो लहानपणी, आणि अजून हे भांडे भांडेच खेळतोय. तर आमची कालची जी काही मस्ती होती ती तुम्ही बघितलीच, पण त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं. आजही आता 4 वाजले मग मी शूट करायला घेतलंय. मी चालली आहे केसांवर काहीतरी ट्रीटमेंट करायला, काहीतरी असं म्हणते, कारण मला माहित नाही की मी नक्की काय डिसिजन घेणार तिथे जाऊन. पण जाते कारण आई येतं, त्याच्यामुळे सखी हँडल होईल घरी. नंतर सखी निखिल काय माहिती कसं होतं म्हटलं आहे. तर मी माझं हो नाही चालू होतं. सकाळी 10 वाजता अपॉइंटमेंट घेतली होती, पावसामुळे शक्यच झालं नाही. आता निखिल घरी आलाय, त्याला म्हटलं सोड मला, कसं कसं काय काय होतंय ते दाखवते. आईकडे किचनची धूर आहे आज, पण आई काहीतरी करून ठेवशील. सांगायची गरजच नाही तिला, तिला असते व्हिडिओमध्ये यायला खूप. आणि पप्पांचं असं असतं मी बनियनवर मला घेत नको जाऊ, पण कम्फर्टेबल ते त्याच्यातच आहे. चलो, निखिल आज पैसे खर्च करणार आहे. चलो काय समजलं, जाऊ नको. मी आलो बेटू, तू टुचोक घेऊन आलो आम्ही, टुचोक.
हेअर ट्रीटमेंट ना ॲक्च्युली मला खूप दिवसापासून करायची होती, पण मला मुहूर्तच भेटत नव्हता. आई पप्पा घरी होते, सकी हँडल होईल म्हणून म्हटलं जाऊयात. तर गेल्या गेल्या मस्त हेअर वॉश केला, त्याच्यानंतर ब्लो ड्राय केलं. त्याच्यानंतर ती जी क्रीम असते पर्टिक्युलर ती लावायला घेतली होती. ती लावल्यानंतर जवळजवळ 1 तास आराम करायचा होता, म्हणजे 1 तास त्या केसांना हात लावायचा नव्हता. मग काय करणार, तर मी ती शॉवर कॅप घातली आणि मी घरी आली होती, कारण ऑफकोर्स माझ्या बिल्डिंगच्या खालीच होतं. म्हटलं इथे टाईमपास करण्यापेक्षा घरी जाऊयात. घरी आली तेव्हा ना आईचं कामच चालू होतं. म्हटलं पटपट तिला पण मदत करूयात. मी फक्त भाजी आणि कढी केली, बाकी असं पण तिचं असं होतं की नको करू, पण मी म्हटलं नाही तुझं बाकीचं आवडतं आहे तोपर्यंत मी अगदी बेसिक जे आहे तर तुला मदत करू लागते, कारण मग म्हणजे पटपट आवरलं जाईल आपलं. आणि मला पण असं पण 15-20 मिनटं अजून थांबायचं होतं. तर जेवढं आवरता येईल तेवढं आवरून घेऊयात. आणि तुम्हाला पण माझ्यासारखी अशी सवय आहे का, मी प्रत्येक वेळेस काही ना काही केलं का किचन साफ करते, काही ना काही केलं तर किचन साफ करते. मला सहनच नाही होती किचनवर जी काही धूळ असते ते. तर निम्मा स्वयंपाक केला मी, बाकीचं आईने आवरलं. आणि मग मी पुन्हा जी ट्रीटमेंट होती ती कंटिन्यू करायला गेली. तिथे गेल्यानंतर केस हलकेसे ओले केले त्यांनी परत माझे, आणि पुन्हा ब्लो ड्राय करायला घेतलं. ब्लो ड्रायनंतर जी प्रोसेस होती ना ती जरा हार्ड होती. ती याची होती केस जे आयर्न करतात त्याची. एक जी ताई होती ती मागच्या साईडनी करत होती, दादा होता तो पुढच्या साईडनी करत होता, आणि माझी मान कंटिन्यू अशी हलत होती इकडून इकडे. बट ठीक आहे, मला हे हवं होतं, मला हे करायचं होतं, कारण ॲक्च्युली केस खूप फ्रीज झाले होते माझे, आणि कधी ना कधी तर ते करावंच लागणार होतं. तर म्हटलं जसं होईल तसं करूयात. मी त्यांना तिथे जाऊन विचारलं की असे केस कोणती करूयात, तर त्यांनी सांगितलं की नॅनोप्लास्टिया करूया. तर मी त्याच प्रोसेसमधनं आता सध्या जात होती. मान इकडून इकडे असं माझं कंटिन्यू चालू होतं. आणि मला झालं होतं की दादा किती वेळ लागेल. ही इज लाईक की पेशन्स ठेवा, कारण आम्हाला एकही केस सोडता येत नाही, त्याच्यामुळे तुमचे पण केस चांगले दिसले पाहिजे. बट खूप लेंदी प्रोसेस आहे, म्हणजे माणूस इरिटेट पण होऊन जातो एका पॉईंटला. तर सगळ्यात आधी मस्त ते केस सगळे छान आयर्न करून घेतले. 15-20 मिनटं ते तसंच ठेवल्यानंतर पुन्हा एक हेअर वॉश घ्यायचा होता. 3 वेळेस मी हेअर वॉश घेतला असेल काल, पण ही 1 डे ट्रीटमेंट आहे. याच्या आधी ज्या मी केल्या होत्या तर 3 दिवसाच्या होत्या, जेव्हा ते केस असे मोकळे वगैरे सोडावे लागतात झोपायच्या आधी वगैरे. याच्यात तसं काही नव्हतं. तर हा लास्ट हेअर वॉश होता माझा. त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी मस्त सगळे केस असे ड्राय केले. त्यानंतर ना आम्हाला थोडे कटही करायचे होते खालून, कारण खूप खालीवर लेंथ झाली होती. मला जवळजवळ 1.5 वर्ष झालं असेल हेअरकट करून. मग मस्त ते ब्लो ड्राय केले परत त्यांनी, छान हेअरकट केला. आणि फायनल लुक कसा आहे ते तुम्हाला पुढे कळेलच. येस, तर असा काहीसा होता माझा लुक. कसा दिसतोय ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडा वेळसाठी का होईना मस्त हिरोईन असल्याची फिलिंग येते या केसांवरून मला. निखिल कसे दिसत आहे? तो ऑफिसच्या कॉलवर आहे. मी विचारते केस कसे दिसतात, काहीच घेणं देणं नाही त्याला. पप्पा मला म्हणणार आहे काय करून आली आहे. लेट सी दाखवते मी रिॲक्शन पॉसिबल झाली तर असं छान दिसत आहेत. आई कसे दिसत आहेत माझे केस? एकदम छान दिसतात. आणि आईची तयारी सुरू झाली आहे तिच्या लेका सुनाकडे जायची. त्यांचं असं म्हणणं आहे आज थांबली हीच खूप मोठी गोष्ट आहे. मी काल त्यांना आडवी आली होती, ते काल रात्रीच त्यांचं चालू होतं, पण मी अशी प्रॉपर आडवी आली होती की नाही जायचं. आता मी आडवी नाही येऊ शकत, कारण गौरीची पण वनवन होते म्हणून, नाही तर माझी अजिबात इच्छा नाही होत. आता उद्या निखिलला ऑफिसला नाही जावं लागणार, नाही तर मला दिवसभर घरात सुनं वाटेल. अजून पुढे जे काही असेल ते मी सांगते, बट आत्ता मॅडमची जी पॅकिंग आहे ती आम्ही करतो आधी. कट टू डे 2 पहाटे 4:30 वाजताच आई पप्पा गेलेत. आता निखिल गेलाय त्यांना सोडवायला. मी झाले होते इमोशनल, पण म्हटलं नाही रडायचं, कारण होतं ते की ते नाही म्हटलं ना की नाही रडायचं. आई पण अशी रडतच गेली. तिला झालं की सखी थोडी आजारी पडली आहे. आणि 4-5 दिवस सखी इतकी अंगावर होती दोघांच्या की त्या दोघांनाही असं वाटत होतं की त्यांचा जीवही अडकतो, पण ते थांबवू नाही शकत. कारण एक तर ते आपलं असं की जावयाच्या घरी जास्त दिवस राहू नये. त्यातल्या त्यात आमच्या घरी तर असं आहे ना, आई किचनमध्ये, निखिल बेडरूममध्ये, निखिल हॉलमध्ये, आई किचनमध्ये. ते दोघं समोरासमोर बसतच नाही. म्हणजे ते जो मानपण असतो, जो अनसीन असतो, आय थिंक ते आपल्या आईवडिलांच्या पिढीमध्ये आहे. तर ते जे असतं तसं त्याच्यामुळे ती निखिलसमोर बसतच नाही जास्त. ती एकत्र जेवायलाही बसत नाही. त्याच्यामुळे मग ते ऑकवर्ड होऊन जातं तिला खूप काही. पण मागच्या 4 दिवसात मी खूप डिपेंडंट होऊन गेले होते तिच्यावर, आणि माझी इच्छा होती त्यांनी अजूनही थांबावं. पण घरी पूर्ण वहिनीचं आणि गौरीचं रुटीन पूर्ण डिस्टर्ब होऊन जातं. वहिनीची खूप धावपळ होऊन जाते जेव्हा मम्मी पप्पा घरी नसतात, कारण गौरीचं पण सगळं मॅनेज करावं लागतं. जर मम्मी पप्पा असते तर मग गौरी टोटली डिपेंड असते इकडे. त्याच्यामुळे मग तिचं जे रुटीन ते सुरळीत चालतं. आणि त्यांचा सुनेत खूपच जीव अडकतो, असं मी त्यांना स्पष्टच सांगते की त्यांचा पोरीपेक्षा सुनेत खूप जास्त जीव आहे. त्याच्यामुळे
ते गेले. म्हणजे मी म्हटलं ठीक आहे चाललं आहेत. नाही तर कसं झालं होतं 4-5 दिवस खूप डिपेंडंट झाली होती मी. जसं की मी तर धुणं लावलं आहे तर मी असं असतं की धुणं लागल्यानंतर मी अर्ध्या 1 तासाने वाळत टाकते. आईचं असं होतं मशीन बंद पडल्याचा आवाज आला का जायची लगेच धुणं वाळत टाक, हे कर ते कर. म्हणजे माझ्या अंगावर असं काही काम पडूच देत नव्हती ती. असं होतं की चल मी आली तर तू आराम कर. आणि ह्या जसं की काल मी हे ट्रीटमेंट करून आल्यावर डायरेक्ट ताट्यावर जेवायला बसले. मध्ये मी येऊन भाजी थोडी परतून गेलेली होती पण असं खूप काही काम नव्हतं केलेलं. तर तसंच ना सेम किस्सा आहे. काल मला जेवायच्या वेळेस आठवलं माझं लग्न झालं होतं जूनमध्ये आणि ऑगस्टच्या आसपास मी पुण्यात आलेले होते. मी जेव्हा पुण्यात आले तेव्हा माझ्याकडे जॉब नव्हता आणि निखिलचं असं होतं तो इथून मगरपट्ट्यात, तो ॲमडॉक्सचा होता, इथून मगरपट्ट्यात जायचा तो बावधनवरनं. तर त्याला जवळजवळ 1-1.5 तास लागायचा जायला. त्याची शिफ्ट होती काहीतरी 1 ते 11ची अशी काहीतरी. तो घरातून जायचा 11-11:30लाच 1-1.5 तास आधी आणि रात्री यायला त्याला कधी कधी 1 वाजायचा तिकडनं यायला. म्हणजे तो दुपारी 11 ते 1 घरीच नसायचा. आणि मला त्या काळात कळत नव्हतं काय करावं. मग मी इंटरव्ह्यू द्यायला सुरुवात केली आणि 8च दिवसात पहिला कॉल आला होता मला. तर मी इथे खराडीला एक ब्रिस्टल कॉल म्हणून कंपनी तिथे इंटरव्ह्यूला गेली. सकाळी 9 वाजता मी गेले होते इंटरव्ह्यूला. जेव्हा मला निखिलने सोडलं होतं तो तसाच ऑफिसला गेला होता. 9 वाजता सोडलं आणि माझी दिवसभर प्रोसेस चालली. म्हणजे एकाच दिवशी 3 राऊंड होते आणि मी तिथून 6 वाजता निघाली आणि घरी यायला मला काहीतरी 7:15-7:30 झाले होते. आणि मला इतकी भूक लागली होती प्रचंड, इतकी प्रचंड भूक लागलेली होती. एक मी डिरेक्टली कॅब करून आली, त्याच्यामध्ये थांबली पण नव्हती आणि मला पुण्याची एवढी आयडिया पण नव्हती. ऑफकोर्स मी त्याच्या आधी पुण्यात राहिलेली होती वर्षभर, पण मी एवढं खूप काही एक्सप्लोअर केलं नव्हतं. म्हणजे तुम्हाला पण माझा स्वभाव लक्षात आला असेल की मी खूप अशी स्वतःहून इकडे तिकडे जाणारी नाही आहे. तर मी घरी आली, 7-7:30 झालेले होते. मी बसली, आमच्याकडे गादीच होती तेव्हा, सोफावर नव्हती. आणि मी इतकी रडायला लागली कारण मला इतकी प्रचंड भूक लागली होती. मी जेव्हा जॉबला होती नाशिकला, मी घरी यायची 8 वाजता आणि मला पूर्ण ताट तयार राहायचं जेवायला. म्हणजे मी आली की डायरेक्ट जेवायला बसायची. आणि त्या दिवशी मी इथे आली, मला इतकी भूक लागली होती. निखिलही घरी नव्हता तेव्हा. तर हे झोमॅटो वगैरे असेल बट ते एवढं नव्हतं म्हणजे हे करण्यात. तर मला इतकं वाईट वाटलं की यार आता आपल्यालाच स्वयंपाक करायचं आहे, आपल्यालाच खायचं आहे. आई होती तर सगळं आयतं मिळायचं. मला इतकं वाईट वाटलं होतं. आपण म्हणतो ना आईची किंमत तर डेफिनेटली असते, बट असे 1-2 प्रसंग असतात जेव्हा ते असे हे होऊन जातं की नाही यार असं होतं. त्या दिवशी मी इतकी रडली होती की यार आयतं ताट यायचं वेगळंच असतं. आणि तसंच काहीतरी मागे 4-5 दिवस होतं की आपण इनडायरेक्टली डिपेंडंट होऊन जातो त्या पर्सनवर जो खूप जवळचा असतो. माझं तसंच झालेलं होतं. त्याच्यामुळे आता जातानाही मला खूप वाईट वाटत होतं, पण मी ठरवलं की नाही रडायचं, कारण झालं आता दिवाळी महिन्याभरात पुन्हा भेटायला जाणार आहे मी. आणि येस, जाताना हे असतं असं, जाताना येताना म्हणजे मी कमवते, मी चांगले लाखोत रुपये कमवते, बट हे जे येतात ना, हे जे पप्पांच्या खिशातले जायचे यायचे 500 असतात ना, हे इतके मॅन्डेटरी असतं. आणि याच्यावर मी आता पुढचे 8 दिवस तरी माझ्या नवऱ्याला सांगणार माझ्या पप्पांनी दिलेत. आणि हे मी लग्न झाल्यापासून असं कधीच नाही झालं आहे. मी घरातून निघताना किंवा ते माझ्या घरातून निघताना दिस इज मॅन्डेटरी. आणि त्यांच्याकडे सुट्ट्या नसल्या दीदींनाही सुट्टे तर मी ट्रान्सफर करून घेते, कारण हे हक्काचे असतात प्रत्येक पोरीचे. आणि मला नाही बरोबर ते सगळ्याच पोरी घेत असतील हे, कारण ते एक वेगळंच फील असतं मम्मी पप्पांचं. पण ठीक आहे, ते गेलेत, मूव ऑन. आता मला माझं काम करायचं आहे. म्हणजे मला माझं काय परत रुटीनला यायचं आहे. सगळी थोडी आजारी पडली आहे, खूप जास्त नाही, थोडी पडली आहे. निखिलला मी आज सांगितलं की आजच्या दिवस तू घरी थांब, म्हणजे आज तू घरून काम कर, कारण खूपच सुनं होऊन जाईल तिला. ती पण खूप आजी बाबावर डिपेंड झाली होती. ती उठल्या त्यांना शोधत यायची, आई कुठे, बाबा कुठे. कंटिन्यूस आहे. मी तिला एवढं खूप जास्त बाहेर फिरायला नेत नाही, अति नाही नेत, तेवढंच नेते. पण आई बाबा होते ती कंटिन्यू बाहेर होती. मी तिला ओरडली का लगेच पळत जाऊन त्यांना माझं नाव सांगायची. असं काही जे आहे ते सुरू होतं तिचं. आता तिला उठल्यानंतर काय होणार आहे माहीत नाही. ती लगेच, कारण ती उठल्यावर लगेच शोधत यायची. बट असो, जे काही आहे ते असं आहे. तर येस, आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला माझे केस कसे वाटत आहेत डू कमेंट, कारण की मला असं नाही की मला खूप हाऊस होते, मी केलेलं होतं. मी आधी स्ट्रेटनिंग केली होती, स्मूथनिंग केलेली होती, पण आता मला असं वाटलं की तिची गरज आहे. असे पण माझे केस गळत नव्हते, खूप माझे केस गळतच नव्हते आणि पण ते खूप असे फ्रीजी झालेले होते. तर मी त्यांना विचारूनच छान केलेली ट्रीटमेंट. बघू आता कसा रिझल्ट येतो आहे. बट कसं दिसतं आहे डू कमेंट. आणि आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि असंच प्रेम देत राहा. आणि इथपर्यंत आलाच आहात तर एक छोटा हार्ट तो बनता आहे. चला भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.